संस्कार जे आमच्यावर झाले किंवा ज्यांचा परिणाम माझ्या संपूर्ण आयुष्यावर विचारसरणीवर झाला ते माझ्या आजी आजोबा होते. क्रिकेट हा आमचा सगळ्यांचा प्रिय खेळ होता. त्यामुळे दिवसभर खेळायचं, शेतात फिरायचं, जांभळं धामणं करवंद गोळा करायचे आणि संध्याकाळ झाली 7 वाजले की कुप्प्याच्या सदरेवर बसायचं. आमच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली. सगळ्यात जी काही चांगली शाळा असेल होली क्रॉस त्या शाळेत आम्हाला तिघींना घातलं. अट एकच होती, जे काही मिळवाल ते मेरिटवर. पहिल्या पेपरला 10वीचा असू देत 12वीचा असू देत आमच्या तिघींच्याही पहिल्या पेपरला सोडायला जाणे आणि घ्यायला येणे ते दादा स्वतः यायचे. माझ्यासाठी कुलप तोडू नका, मी थांबतो आणि तुम्हीही जनता दलाला द्या. त्यावेळी शिंदे साहेबांचा प्रचार करून शिंदे साहेबांना निवडून आणायचं काम 85 मध्ये दादा. 90 मध्ये आमच्या घरातच फूट पडली आणि माझे काका भैयासाहेब कुपेकर त्यावेळी शिवसेनेतनं उभे राहिले दादांच्या विरोधात. ती निवडणूक 600 मताच्या फरकाने दादा हरले ती इलेक्शन 90चे, जे अतिशय जिव्हारी लागलेला पराभव होता. 90 साली ज्यावेळी बाबांचा पराजय झाला त्यावेळी भैयासाहेबांना किती मत पडली? 2024 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीत फूट पडली आणि ही आपली हक्काची अनेक वर्षांपासून 3 दशकं असलेला आपला बालेकिल्ला कुठेतरी आपण गमावून बसलो, याची खंत आम्हाला सर्वांनाच होती. पण आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे भाजपला संधी मिळाली असं म्हणता येतं? 100% जर आमचा पक्ष विभागला गेला नसता तर तिथं दुसरा तिसरा कोणी निवडून येण्याची काहीही शक्यता नव्हती. आम्हाला अजितदादा पण तितकेच जवळचे होते आणि पवार साहेब सुप्रियाताई हेही तितक्याच जवळचे आहेत. निकालानंतर तुम्ही ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केलेली होती. का ठेवायची शंकेला जागा असं माझं म्हणणं आहे. निवडणूक आयोगानं ही निवडणूक 100% फुल प्रूफ केली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कारभारी लईबारी हा आपला एपिसोड चालू आहे आणि या एपिसोडमध्ये आज असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे जे की गडिंग्लज तालुक्यामध्ये नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. महिलांच्या प्रती त्यांची खूप चांगली भावना असते, समाजाप्रती त्यांची खूप मोठी भावना असते आणि विकासाचं ध्येय घेऊन त्या समाजकारण राजकारणामध्ये उतरलेले आहेत. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर आज कारभारी लईबारी या एपिसोडमध्ये आज आलेले आहेत. तर पहिल्यांदा त्यांचं आपण स्वागत करूया. तर ताई, आपलं या कारभारी लईबारी या एपिसोडमध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत आहे. समाजकारण राजकारण हे अगदी लहानपणापासून तुम्हाला अवगत आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या तालमीत तयार झालेलं तुम्ही आहात, आईसाहेबांच्या तालमीत तयार झालेले आहात आणि आता जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे भरघोस यश मिळालेलं आहे तुम्हाला, त्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसते. कसं वाटतं या यशाबद्दल आणि काय वाटते जनतेने तुम्हाला इतकी मोठी जबाबदारी दिली, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व तुम्हाला दिलेली जागा, आणि कसं नियोजन असेल समाधान करायचं या जनतेचं? नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे यश आम्हाला मिळालं, जेवढा आनंद आहे तेवढी जबाबदारीची जाणीव आहे की लोकांनी मोठ्या विश्वासानं आमच्या सगळ्या जे काही उमेदवार आम्ही दिले त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे काम आता खरं तर चालू झालेलं आहे. ते जे यश मिळालं, लोकांचं प्रेम नक्कीच आहे, पण त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी ज्या एकत्र झाल्या त्या कल्पनेचं स्वागत लोकांनी केलं असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. कारण राष्ट्रवादीची संकल्पना मुळात माझे वडील कुपेकर साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या कोल्हापूर जिल्ह्यात केली होती. आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक अभूतपूर्व यश राष्ट्रवादीला मिळालंय आणि कुठंतरी मध्ये ह्याच्यात एक खंड पडला आणि त्याचं प्रमुख कारण होतं की राष्ट्रवादीमध्येच आमच्या 2 विभाग झाले. पण ते कुठंतरी दुरुस्ती आम्ही राजेशदादा पाटील साहेब असतील आणि आम्ही दोघांनी एक विचार करून ही दुरुस्ती केली आणि त्याचं स्वागत जनतेनं केलं आणि त्यामुळेच हे यश मिळालं असं नाही म्हणेन. पण हे यश मिळालं ही तर आता कामाची सुरुवात आहे आणि इथून पुढं लोकांनी जो विश्वास आपल्यावर व्यक्त केलेला आहे त्याला कुठेतरी सार्थ आम्ही सर्वांनी ठरावं अशा प्रकारचंच काम निवडून आलेला प्रत्येक जिल्हा परिषद मेंबर व प्रत्येक पंचायती समिती मेंबर करेल हा विश्वास मला आहे आणि त्या पद्धतीनं इथून पुढे काळात तुम्हाला कार्य दिसेल. गडिंग्लज पाठोपाठ चंदगडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. चंदगडमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम करताय, चांगला गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. तिथे कशा पद्धतीने पाहताय किंवा तिथे काय जनतेला आश्वासित करताय? तर चंदगड गडिंग्लज आजरा हा एकच मतदारसंघ असल्यामुळे आम्ही त्या प्रकारे काम केलेलं आहे. चंदगडचे थोडे प्रश्न वेगळे आहेत गडिंग्लज पेक्षा. चंदगडमध्येही लोकांनी एक मोठं परिवर्तन घडवून आणलंय असं म्हटलं तरी काही गैर ठरणार नाही. 4 पैकी 3 जिल्हा परिषद मेंबर आपले तिथं निवडून आलेले आहेत. 8 पैकी 5 पंचायत समिती मेंबर आपले निवडून आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जो पूर्वी राष्ट्रवादीवर विश्वास होता ते लोक आपल्याकडं परत आलेले आहेत. त्यामुळे चंदगडचा एक दुर्गम भाग जरी असला तरी अतिशय सुसंस्कृत लोक तिथं आहेत. मुलं अतिशय चांगल्या प्रकारे शिकत आहेत. त्यामुळे चंदगडचा विचार करता
तिथं शिक्षणाची मुलांची व्यवस्था कशी होईल, रोजगार निर्मिती कशी होईल, तिथं कानाकोपऱ्यात सगळ्या सुविधा पोचवायचं काम करणं, आणि सर्वात महत्वाचं पर्यावरणाच्या दृष्टीने एक अतिशय समृद्ध असा तालुका आहे. त्यामुळे पर्यटक केंद्र म्हणून त्याचा विकास व्हावा, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील. राष्ट्रवादी ही खऱ्या अर्थाने चंदगडमध्येच पहिल्यांदा एकत्रित आली नगरपालिकेच्या निवडीने. तिथं तितकंसं यश मिळालं नाही, पण जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळालं. तिथं यश मिळालं नव्हतं, त्यामुळे जिल्हा परिषदेला असं काही कन्फ्युजन होतं का की बाबा आपल्याला तिथं राष्ट्रवादीला यश मिळालं नाही, मग पुन्हा एकत्र यायचं की नाही, असे प्रश्नाची निर्माण झाली. ते हा प्रश्न नव्हताच की जेव्हा आमची चर्चा ही झाली एकत्रित लढवायची, त्यावेळी ती फक्त नगर परिषदेपुरती नव्हती. त्यावेळी आम्ही त्याच बैठकीत ठरलं होतं की नगर परिषद येईल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकुळ, केडीसीसी, इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकात आपण राष्ट्रवादीहून एकत्रित निवडायचं. पहिलाच प्रयोग होता नगरपंचायतीत, त्यामुळे कदाचित तेवढ्या लोकांपर्यंत आम्ही हा विचार पोहोचू शकलो नाही. दुसरा महत्वाचा फरक म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा ग्रामीण भागात रुजलेला जास्ती पक्ष आहे. हे चंदगड शहराचा प्रश्न होता, त्यामुळे कदाचित जेवढं यश चांगलं मिळालं आम्हाला, 17 पैकी 8 आमचे नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्षपद थोडक्यात हुकलं, चांगल्या प्रकारे यश मिळालं. पण हा विचार पोचवायला वेळ थोडा कमी पोचला आम्हाला. जिल्हा परिषद पंचायत समितीत त्या मनाने आम्ही सर्व स्तरावर जाऊन पोचलो, अगदी शेवटच्या नागरिकापर्यंत जाऊन पोहोचलो, आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित यश इथं मिळालं. तुम्हाला अपेक्षित होतं का की बाबा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील, आणि ह्याची सुरुवात कशी झाली तुमची, नेमकं हे पक्ष एकत्रित करायचं, आणि ही नेमकी आयडिया कोणाची? ह्याचं श्रेय मी नक्कीच आदरणीय मुश्रीफ साहेबांना देईन की जेव्हा आमची विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी त्यांनी वारंवार हे बोलून दाखवलंय की तुम्ही दोघे उमेदवार जर एकत्र असता किंवा राष्ट्रवादी एकत्र असते तर हा जो बालेकिल्ला आहे, आपल्याला कल्पना आहे की स्वर्गीय कुपेकर साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलंय. 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले, 2 वेळा आईसाहेब निवडून आल्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादी म्हणून राजेश दादा हे राष्ट्रवादीचेच आमदार होते. त्यामुळे 2024 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीत फूट पडली, आणि ही आपली हक्काची अनेक वर्षांपासून 3 दशकं असलेला आपला बालेकिल्ला कुठेतरी आपण गमावून बसलो, याची खंत आम्हाला सर्वांनाच होती. पण आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं, आणि आमच्याशी चर्चा करून की बाबा आता इथून पुढं जर आपला पक्ष वाढवायचा असेल, आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल, तर तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आम्हाला दोघांनाही ती कल्पना पटली की आता इथून पुढे भांडण्यापेक्षा आपण एकत्र राहून, आणि नुकसान फक्त आमचं झालं नाही वैयक्तिक, फार मोठं नुकसान आमच्या पक्षाचं झालं, आमच्या कार्यकर्त्यांचं झालं, ह्याची पूर्णपणे जाणीव ठेवून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा, आमचं स्वतःचं जे काही आहे ते सगळे विचार किंवा आमचे मतभेद बाजूला ठेवून आम्ही दोघं मनापासून एकत्र आलो. आणि मला आनंद आहे. कार्यकर्ते कधी कधी काय होतं की फक्त नेत्यांचं मिलन होतं, वर लोकांना वाटतं की काहीतरी यांचं दोघांचं झालेलं ऍडजस्टमेंट आणि हे दोघं एकत्र आले. महत्वाचं काय असतं की कार्यकर्ता पण येणं. पण सुदैवानं गडिंग्लज चंदगडमध्ये कुपेकर साहेबांच्या विचारांशी तयार झालेला कार्यकर्ता असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला पण काही अडचण भासली नाही, आणि त्याच्यामुळे हे यश नक्कीच आम्हाला मिळाले. बाबासाहेब कुपेकरांनी जे काही विचारधारा इथे राष्ट्रवादीच्या माध्यमातून पेरलेली होती, ती राष्ट्रवादीच्या फुटीमुळे भाजपला संधी मिळाली असं म्हणता येतं. 100% जर आमचा पक्ष विभागला गेला नसता तर तिथं दुसरा तिसरा कोणी निवडून येण्याची काहीही शक्यता नव्हती. आणि त्याचं उदाहरण बघा, जर माझ्या मतांची बेरीज कराल आणि राजेश पाटील साहेबांच्या मतांची बेरीज कराल तर ती जवळजवळ 20-30 हजारने पुढे जाते विरोधी पक्षाच्या. आणि भाजप हा पक्ष ह्या विभागाला नवीन आहे. राष्ट्रवादी हा पक्ष घराघरात पोहोचलेला हा पक्ष आहे. नुसतं नावाने नाही तर विकास कामं, लोकांचे कामं, जनतेच्या मनात, हृदयात स्थान मिळवलेला हा पक्ष आहे. पुन्हा एकदा त्या पक्षाची बांधणी आम्ही आता चालू केलेली आहे. त्याची अतिशय चांगली सुरुवात ही चंदगड नगरपालिका असू देत किंवा झेडपी पंचायत समिती असू दे, या माध्यमातून आता पुन्हा चालू केली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. याआधी 1 to 1 व्हायच्या निवडणुका, किंवा आता पक्षामध्ये दुपळी झाली आणि वेगळे लढला तुम्ही, आणि हे तुम्ही उभारायला झाला अशा गोष्टी. त्यावेळी काय वाटत होतं नेमकं, बाबा आता राष्ट्रवादी विभागले त्यामुळे यश मिळेल की नाही मिळेल, असे कन्फ्युजन होतं की तुम्हाला यश मिळेल या निर्णयाने तुम्ही निवडणूक लढवला होता? ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतो ते यश मिळवण्यासाठीच उतरतो, आणि तो विश्वास असतो. पण जी काही विभागणी झालेली पक्ष, पण विभागणी झाली त्याचा धोका आम्हाला माहित होता, पण त्याहून तिरंगी लढतीत जनता आपल्या बरोबर राहील हा विश्वास होता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही, आणि आमच्या दुपळीचा नकळत परिणाम या निकालावर झाला. त्यामुळे या दोघांनाही आम्हाला यावेळी ही निवडणूक गमवावी. तुमच्यासाठी पहिली निवडणूक होती, आणि तुमच्या वेळेलाच बरोबर या अशा पक्षामध्ये दुफळी झाली, आणि इतकी वर्षाचं मेहनत होती ना, की दुफळी झाल्यामुळं त्याचा पराभव तुम्हाला पत्करावा लागला.
100% त्याचाच पराभव, त्याच्यामुळेच हा परिणाम झाला. राष्ट्रवादी जर एकत्र राहिली असती तर मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं, त्यावेळी इथं दुसऱ्या कुणी यायची काय कारण नव्हतं. जनता आपल्या बरोबरच राहिली असती. पण हा दुफळीचा निर्णय हा काही स्थानिक नव्हता. ही महाराष्ट्राच्या लेवलवर किंवा राज्याच्या पातळीवर झालेला एक निर्णय होता. आणि त्या निर्णय प्रक्रियेत आईसाहेबांनी निर्णय घेतला की आपण आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर राहावं. हा निर्णय काही कुणालाही आनंद देणारा नव्हता. हे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आम्ही जे स्थानिक पातळीवर काम करणारे लोक आहोत, आम्हाला अजितदादा पण तितकेच जवळचे होते आणि पवार साहेब, सुप्रियाताई हेही तितक्याच जवळचे आहेत. त्यामुळे हा थोडासा मनावर दगड ठेवूनच निर्णय घेतला होता साहेबांच्या बरोबर राहायचा. त्या दुफळीचा परिणाम नक्कीच राज्यभर झाला, नुसता आपल्याच मतदारसंघात नाही. तुम्हाला माहिती आहे की लोकसभेतलं यश आणि विधानसभेतल्या यशात फार मोठा फरक फार पडला. मोठा फरक होता. निकालानंतर तुम्ही ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केलेली होती. ईव्हीएम बाबत शंका या अर्थानं उपस्थित केली होती की जर काही ठिकाणी जिथं मला खात्री होती की आपल्याला खूप चांगली मतं पडणार आहे, त्या ठिकाणी पण मतदान झालं नाही. आणि आमचा असा विचार होता की जर सगळंच पारदर्शक आहे तर ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅट मधल्या काहीतरी तुम्ही एक सॅम्पल 10 ईव्हीएम मशीन घ्या आणि त्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आम्हाला मोजू द्या. त्या आमच्या मनात ज्या काही शंका आहे त्याचं निरसन होईल. जर व्हीव्हीपॅट मध्ये मला दिसतंय की मला 100 मतं पडलेत, राजेशदादांना 100 पडलेत, शिवाजीरावांना 120 पडलेत, त्या प्रकारे जर चिठ्ठ्या पण निघाल्या तर आमच्या मनातली शंका ही कायमची दूर झाली असती. पण दुर्दैवानं तेवढीच एक स्टेप गाळली. आम्हाला मशीन दाखवण्यात आली, आपल्याला कल्पना आहे, मशीनवरची मतं दाखवण्यात आली, पण त्याची पडताळणी कशाची करणार आहे? तोच स्टेप त्यांनी गाळली की खरं तर त्या चिठ्ठ्या तिथंच आहेत, एका ब्लॅक एन्व्हलप मध्ये ठेवलेल्या आहेत, पण शासनाने ती स्टेप गाळली. त्यामुळे आजही ती शंका न कळत आम्ही मागणी केली होती, दिली नाही, ती दिली गेली. येता येत नाही तसं. ते मग देता येत नाही असं त्यांनी एक निर्णय सांगितला आम्हाला. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ते म्हणाले आम्हाला तुम्हाला व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या दाखवता येत नाही. त्यामुळे हा सगळाच फ्युटाईल एक्सरसाइज जो म्हणतो की त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. पैसे भरून घेतले, जवळजवळ 2 लाख रुपये आम्हाला भरायला लागले त्या मतमोजणीसाठी. मी स्वतः 2 लाख रुपये भरलेत त्या मतमोजणीसाठी, पण त्याच्यातून आम्हाला निष्पन्न काही झालं. मला वाटतं की पूर्ण पारदर्शकता ठेवायला हरकत नाही. आम्ही काही 400 बूथची मागत नव्हतो, कुठल्याही सॅम्पल 10 बूथची आम्ही मागितली होती. त्याच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या दाखवल्या असत्या आम्हाला तर माझंच काय सगळ्या महाराष्ट्राच्या संख्येचं निरसन झालं असतं. आता सुद्धा ते संख्येवर ठाम आहे. त्या शंकेवर नक्कीच ठाम आहे ह्या दृष्टीनं की त्यावेळी जो प्रकार घडला तो एकदा त्याच्या निर्णयापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. जे क्लिअर झालं पाहिजे होतं. थोडस ते संशयाचं वातावरण किंवा आमच्या मनाला अजून न पटलेला थोडाफार निकाल आहे तो. आता काय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, तुम्हाला ते देतो बोलते ती नाही? तर तुम्ही बघितलं असेल की ह्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनच नाहीये मतदानात. जिल्हा परिषदेच्या म्हणजे चिठ्ठ्या ज्या पडायच्या त्या ठेवल्या जायच्या, ती स्टेप आता पूर्णपणे गाळलेली आहे. आता जरी मी मागितलं उद्या की व्हीव्हीपॅटची मला पडताळणी करायची तर ते शक्यच नाही आणि ती स्टेपच आता कॅन्सल केली. विधानसभेची होऊ शकते, जिल्हा परिषदे नाही जाय म्हणून शंका वाटते अजून. पण का ठेवायची शंकेला जागा असं माझं म्हणणं आहे. निवडणूक आयोगानं ही निवडणूक 100% फुल प्रूफ केली पाहिजे. बरोबर, आमची एवढीच मागणी आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही काही गैर केलंय, पण त्याच्यात ती पारदर्शकता ठेवा. ज्या काही शंका असतील ते दूर करण्याचा निवडणूक आयोगाने 100% प्रयत्न केला पाहिजे. हा काय फक्त मी उपस्थित केलेला प्रश्न नाही आहे, अनेक उमेदवारांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे आणि अतिशय सोपी सिस्टीम होती. 300-400 चिठ्ठ्या मोजायला असा कितीसा वेळ लागला असता? ते कायमचा प्रश्न आमच्या मनातून निघून गेला असता. बरोबर. लोकशाहीसाठी सकारात्मक निवडणूक आयोगाच्या बाजूने राहिले असते. या सगळ्यात गरजेचं होतं ते. थोडंसं आपण ते लहानपणाकडे जाऊ. आपल्या कसं गेलं लहानपण एकंदरीत स्वर्गीय बाबासाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या माध्यमातून सगळ्या बहिणी एकत्रित, सगळं कुटुंब एकत्रित, काका पुतणे सगळे एकत्रित, कसं वाटायचं त्यावेळी? खूप सुंदर असं आमचं लहानपण होतं. मला वाटतं की त्यावेळी टीव्ही नव्हते, ही एक अतिशय जमेची बाजू होती आणि मोबाईल फोन नव्हते, ही दुसरी मोठी जमेची बाजू होती. आमच्या जर म्हणाल संस्कार जे आमच्यावर झाले किंवा ज्यांचा परिणाम माझ्या संपूर्ण आयुष्यावर, विचारसरणीवर झाला ते माझ्या आजी आजोबा होते. माझे आजोबा हे त्यावेळीचे डबल ग्रॅज्युएट होते. इंग्लिश टीचर्सनी शिकवलं होतं. म्हणजे शेक्सपियर तोंडपाठ सांगायचे, पण नुसतं शेक्सपियर तोंडपाठ सांगायचे नाही, तर ते रामायण, महाभारत, पौराणिक कथा तेवढंच नव्हे तर अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांनी बायबल पूर्ण वाचलं होतं. इस्लाम, बुद्ध धर्म ह्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला होता. गीता तोंडपाठ येत होती आणि ते त्यांनी आम्हाला आयुष्यभर शिकवलं. अगदी लहानपणापासून त्यांचे संस्कार आमच्यावर झाले. त्यामुळे माझ्यावर किंवा माझी जी भावंड आहोत, आम्ही सगळीच चुलत भावंडे एकत्र कुटुंब होतं.
त्यामुळे दिवसभर आमचा सुट्ट्यातला माळावर खेळण्यात जायचा. क्रिकेट हा आमचा सगळ्यांचा प्रिय खेळ होता. त्यामुळे दिवसभर खेळायचं, शेतात फिरायचं, जांभळं धामणं करवंद गोळा करायची आणि संध्याकाळ झाली 7 वाजले की कुप्प्याच्या सदरेवर बसायचं. गावातली सगळी मुलं यायची आणि पप्पा आम्ही म्हणायचो आजोबांना, ते आम्हाला रामायण महाभारत त्या कथा डेली चालायची. डेली 15 दिवस रामायण चालायचं, 15 दिवस महाभारत. असं अनेक वर्ष सातत्यानं त्यांनी आम्हाला टीव्ही पण नव्हत्या नाही डेली म्हणजे रोज टीव्ही नव्हता त्यावेळी. तुमच्या घरी पण टीव्ही? नाही वाड्यात पण टीव्ही नव्हता आणि फोन तर काय प्रश्नच नाही. एक लँडलाईन होती, 22 नंबर होता आमचा त्यावेळी. त्यामुळे काही कसलंही व्यत्यय नसायचं. 22 नंबर होता? फक्त 22 होता. 2 आकडी नंबर होता कुप्प्याचा आमचा आणि त्याही अगदी मोजके फोन असायचे. त्यामुळे एक त्या भागात एक कुप्प्याच्या वाड्यात 22 नंबर फोन. फोन किती झाले आला आपल्या घरी? मला वाटते 80च्या दरम्यान आला असावा. काळा फोन डायलवाला तो 80च्या दरम्यान आला. पण त्यामुळे पाल पण खूप छान गेला आमचे. गावातली मुलं नदीवर पोहायला जाणे, विहिरीत पोहायला जाणे, ह्याच्यात आमचा छान म्हणजे सगळं आम्ही वाट बघायचो की कधी सुट्टी पडते आणि कधी गावी जातो. प्राथमिक शिक्षण मग? प्राथमिक शिक्षण कोल्हापूरलाच झालं. कोल्हापूरला गावामध्ये शिक्षण नाही झालं? गावामध्ये शिक्षण नाही झालं. कोल्हापूरला माझ्या वडिलांचं होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल म्हणून कोल्हापूरला आहे. कारण त्यावेळी दादा सभापती होते जिल्हा परिषदेला, त्यामुळे कोल्हापूरला राहणं होते. त्यामुळे माझं सगळं 10वी पर्यंत शिक्षण तिथं झालं होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलला. ख्रिश्चन टीचर्सनी मला शिकवलं. त्याच्यानंतर न्यू कॉलेजला 11वी 12वी झाली. त्याच्यानंतर मिरजला मेडिकल कॉलेजला. लहानपणी आमच्यावर तुम्ही म्हणाल तर आजी आजोबांचा खूप फार मोठा प्रभाव होता. कारण दादा आई बिझी होते त्यांच्या म्हणजे दादा राजकीय याच्यात. पण त्यांचं एक होतं की शिक्षण आपल्या मुलींचं व्यवस्थित झालं पाहिजे. परिस्थिती खूप चांगली नव्हती त्यावेळी, पण तरी त्यांनी आमच्या शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली. सगळ्यात जी काही चांगली शाळा असेल होली क्रॉस, त्या शाळेत आम्हाला तिघींना घात. अट एकच होती, जे काही मिळवाल ते मेरिटवर. तुम्हाला डोनेशन द्यायसाठी माझ्याकडे पैसे नाहीये, वशिला नाही आणि डोनेशनही नाही म्हणाले. पैसे मोठ्या फी भरणे एवढे माझ्याकडे पैसे नाही. त्यामुळे तिघी बहिणी आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो आणि डॉक्टर झालो. आणि ते म्हणजे खरोखर माझ्या वडिलांचं श्रेय आहे. प्राथमिक शिक्षण ज्यावेळी कोल्हापुरात चालू होतं त्यावेळी आई साहेब वगैरे तुम्ही एकत्र कोल्हापुरात राहायचा? आई साहेब आणि दादा बऱ्याच वेळ असायचे, पण माझ्या आजी आजोबा तिथं राहायचे आमच्याबरोबर. अर्जी सातत्यानं आजी आजोबा तिथं कोल्हापूरला आमच्या बरोबर राहायचे. दादा येऊन जाऊन इकडं ते. पण मला आठवतंय की माझ्या 10वीच्या पहिल्या पेपरला स्वतः सोडायला यायचे दादा आणि पहिला पेपर संपला की घ्यायला यायचे. म्हणजे आम्हाला ते शिक्षणाचं महत्व एवढ्या त्यांच्या बिझी ह्याच्यातनं पहिल्या पेपरला 10वीचा असू देत 12वीचा असू देत आमच्या तिघींच्या पहिल्या पेपरला सोडायला जाणे आणि घ्यायला येणे ते दादा स्वतः यायचे. कुपेकर साहेबांची पहिली निवडणूक कुठली होती? 63 साली मला वाटते सरपंच झाले. त्याच्यानंतर 67 साली जिल्हा परिषद. तिथून प्रवास राजकीय त्यांचा चालू झाला. तुम्हाला आठवते ती निवडणूक कुठली पहिली बाबांची? दादांची निवडणूक 1985 साली जी लढवली नाही ती निवडणूक पहिला आठवते. कारण त्यावेळी आम्ही तयारी केली होती, पण पुलोद झालं आणि पुलोद मध्ये ही जागा जनता दलाला द्यायची ही पवार साहेबांनी ठेवायची. पवार साहेब पुलोद मोडायला निघाले. बाबासाहेब म्हणायचे, ते दादांना बाबा कधी म्हणायचे नाही, की बाबासाहेबांसाठी मला ही जागा पाहिजे. पुलोद तुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी दादांनी साहेबांना सांगितलं की साहेब माझ्यासाठी पुलोद तोडू नका, मी थांबतो आणि तुम्ही ही जनता दलाला द्या. त्यावेळी शिंदे साहेबांचा प्रचार करून शिंदे साहेबांना निवडून आणायचं काम 85 मध्ये दादा. दुसरी 90ची इलेक्शन आठवते. 90 मध्ये आमच्या घरातच फूट पडली आणि माझे काका भैयासाहेब कुपेकर त्यावेळी शिवसेनेतनं उभे राहिले दादांच्या विरोधात. ती निवडणूक 600 मताच्या फरकानं दादा हरली ती इलेक्शन 90चे, जे अतिशय जिव्हारी लागलेला पराभव होता. त्यावेळी कोण विन झालं मग? शिंदे साहेब निवडून, परत शिंदे साहेब निवडून आले त्यावेळी. म्हणजे 85-90 शिंदे साहेब. आले. मग त्यावेळी घरातच 600 म्हणजे 300 मताचाच फक्त फरक पडला. पण त्याच्यानंतर घरातलं दादानी मिटवलं मग भावांच्यातलं आपलं मांडत आणि 95 पासून जे निवडून आले ते अगदी शेवटपर्यंत. किती लढले बाबा निवडणूक? 95ची लढले. त्याच्यानंतर 2000, मग 2005, मग 2009, त्याच्यानंतर 2012, 2014 आई साहेब. 19ला आम्ही थोडं नाही लढवायचा असा निर्णय थांबायचा घेतला आणि मग 24ची मी स्वतः लढवली. 90 साली ज्यावेळी बाबांचा पराजय झाला त्यावेळी भैयासाहेबांना किती मत पडली? 5000च्या दरम्यान. मला नक्की आकडा आठवत नाही. म्हणजे गावातच आमच्या 300 मतं कमी पडली. तिथंच निवडणूक जिंकली असते गावात. ते कसं वाटतं किंवा एक छोटस गाव आहे आणि अखंड राज्यामध्ये कुपेकर साहेबांच्यामुळे कानडेवाडीला ओळखलं जातं. एक वेगळे पण बाबांनी तयार केलं.
गडिंग्लजला सुद्धा राज्याच्या नकाशावर नेण्याचं काम बाबासाहेब तोगडेकरांनी केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही त्यांच्या मुलगी आहात.